UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धर्मयुद्ध शब्दावर माझ्या विरोधात निवडणूक आयोगात आक्षेप घेऊन दाखवा, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान। तर फडणवीस धर्मयुद्ध बोलून दंगलींना प्रोत्साहन देतात, ठाकरेंचा आरोप। उद्धव ठाकरे नोमानी सारख्यांचे पाय चाटतात, त्याला आमचा आक्षेप। मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल। अजितदादा आता आमच्या सोबत आल्यात, आता भगवे नाहीत, मात्र नक्कीच आम्ही त्यांना भगवं करू, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुंबईवर घाला घातल्यास हम आपको काटेंगे, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा। तर मोदी असून अनसेफ वाटत असल्यास मोदींनी राजीनामा द्यावा, एक है तो सेफ है या नाऱ्यावरून ठाकरेंचा भाजपला टोला। विधानसभेचा प्रचार संपण्यासाठी उरले अवघे काही तास। बुधवारी राज्यातील 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान, तर शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल। प्रचार संपण्याआधी शिंदे फडणवीस ठाकरेंचा अनेक दिग्गजांच्या आज सभा, तर शरद पवार आणि अजित पवारांची बारामतीत सांगता सभा। महाराष्ट्रासमोर अदानींच्या सुलतानीचं मोठं संकट, धारावीच नाही संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घालताय। मवियाच्या मुंबईतील शेवटच्या प्रचार सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। जळगावात अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार, 2 अज्ञात हल्लेखोरांनी घरावर 3 राऊंड फायर केल्याची माहिती। कोल्हापुरातील करवीरमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारावर 5 ते 6 जणांकडून हल्ला, हल्ल्यात संताजी घोरपडे जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। कांद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ, स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग असलेला कांदा 80 ते 100 रुपयांच्या घरात, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। 15% ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावानं खरेदी, केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश जारी, कापूस सोयाबीन खरेदी केंद्राची संख्याही वाढली। राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर, रविवारी दिल्लीतील हवेच्या दर्जाची गंभीर श्रेणीत नोंद, मोठे ट्रक आणि कंटेनर्सना राजधानी दिल्लीत नो एंट्री, 10वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।